ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। यड्रावच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप मैदानात विजय पाटील यांच्या प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ। यड्राव तालुका शिरोळ येथे भारतीय जनता पार्टीच्या यड्राव पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार विजय बापूसो पाटील व जिल्हा परिषद उमेदवार संजना पुजारी यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। भारतीय जनता पार्टीचा विजय असो या घोषणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला। या प्रचार शुभारंभ प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत राजवर्धन नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रचार शुभारंभाची सुरुवात श्री दत्त महाराजांची आरती करून करण्यात आली। त्यानंतर श्रीफळ वाढून प्रचार पदयात्रेला प्रारंभ झाला। ही पदयात्रा श्री दत्त मंदिर, श्री गणेश मंदिर, हनुमान मंदिर, जैन वस्ती, थळपांढरी येथील श्री विठ्ठल मंदिर, गजबारसो, राजबक्सारसो दर्गा, श्री लक्ष्मी मंदिर आदी धार्मिक स्थळांना भेट देत पदयात्रा काढली। यावेळी राजवर्धन नाईक निंबाळकर म्हणाले, सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आणि राज्यात भाजपचे सक्षम सरकार कार्यरत आहे। या दोन्ही सरकारच्या माध्यमातून यड्राव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, कर्तृत्ववान आणि विकासाभिमुख उमेदवार पक्षाने दिला आहे। यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार आदरणीय संजनाताई सातगुंडा पुजारी आणि यड्राव पंचायत समितीचे अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय विजय बापूसो पाटील यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ आज आपण श्री गुरुदेव दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी चालू केला। ज्या पद्धतीने देशामध्ये मोदीजींचं सरकार त्या ठिकाणी आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आहे, ह्या दोन्ही सरकारच्या माध्यमातून ह्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक चांगले सक्षम उमेदवार आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने या ठिकाणी केला। आज जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये निश्चित प्रलंबित काही प्रश्न या ठिकाणी आहेत। ते प्रश्न घेऊन आम्ही प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवतोय। आम्ही कुणाचा द्वेष, मत्सर किंवा कुणाच्या बद्दल आकस बाळगून ही निवडणूक लढवत नाही, तर देशामध्ये सर्वात मोठा पक्ष असणारा भारतीय जनता पार्टी हा विकासाची वाटचाल ठेवणारा पक्ष आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढवणार आहे। निश्चितपणानं गेल्या टर्ममध्ये ज्या पद्धतीनं मी जिल्हा परिषद सदस्य असताना विकास कामं झाली, त्याच पद्धतीचा विकासाचा आलेख हा चढता ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सक्षम उमेदवार या ठिकाणी खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिलेले आहेत। या मतदारसंघातील जनता, मला विश्वास आहे की या मतदारसंघातील जनता खऱ्या अर्थानं आमच्या पाठीशी उभं राहील आणि एक चांगला लोकाभिमुख या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडण्याच्यासाठी म्हणून आमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहील हा विश्वास मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या 5 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी या शिरोळ तालुक्यामध्ये मतदान सर्वसामान्य जनतेने करून एक चांगल्या पद्धतीचा पर्याय ह्या शिरोळ तालुक्यामध्ये निर्माण करावा आणि एक चांगल्या पद्धतीचे विकासाची वाटचाल आणि विकासाचे कास धरणारे हे सर्व उमेदवार विजय करून खऱ्या अर्थाने या ठिकाणी 7 तारखेला प्रभू रामचंद्राच्या साक्षीने, दत्त महाराजांच्या साक्षीने खऱ्या अर्थानं मोदीजींचे आणि देवेंद्रजींचे हात बळकट करण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निर्माण करण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि चांगल्या पद्धतीचं भरघोष यश आमच्या पदरामध्ये द्यावं हीच मतदारांना मी खऱ्या अर्थानं कळकळीची विनंती करतो। निश्चितपणानं मला खात्री आहे आणि मला विश्वास आहे की ह्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी विजय होतील। त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची मात्र शंका या ठिकाणी असण्याचं कारण नाही आणि त्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आशीर्वाद देईल हा विश्वास मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी। यावेळी देवराज नाईक निंबाळकर, बाळी नाईक निंबाळकर, प्रवीण नेमिष्टे, सूरज कोरे, रमेश दावाडे, सुमित पाटील, राहुल दावाडे, भरत रोजे, पिंटू निउंगरे, औरंग शेख, मिथुन बिरंजे, अमोल रेंदाळे, गणेश साळुंके, रणजित उपाध्ये, अभिजित प्रभावळकर, अंबादास प्रभावळकर यांच्यासह मोठ्या संख्येने विजय पाटील समर्थक, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महानकट न्यूजसाठी विकास लवाटे, यड्राव।